लेजिस्लेशन आहे की प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ॲक्ट, त्याच्यानंतर PCP NDT ॲक्ट असेल किंवा पिटा ॲक्ट असेल. तर या सगळ्या ॲक्टमध्ये महिलांना एक PCP NDT ॲक्ट, एक फॉर एक्झाम्पल PCP NDT किंवा पिटाचं आपण हे घेतो उदाहरण घेऊ. तर यामध्ये महिलांना व्हिक्टीम म्हणूनच आपण कन्सिडर करतो. आपण महिलांना व्हिक्टीम म्हणून कन्सिडर करतो. म्हणजे PCP NDT ॲक्ट म्हणजे प्री कन्सेप्शन प्रीनॅटल डायग्नोस्टिक टेक्निक ॲक्ट. तर जर कोणी महिला गर्भलिंग निदान करताना सापडली असेल तर अशामध्ये असं एक गृहीत करायची व्यवस्था की त्या महिलेला गर्भलिंग निदान करण्यासाठी तिचा पती किंवा त्याच्या नातेवाईकांनी फोर्सफुली तिच्याकडून ते करून घेतलेलं आहे. पिटा महिलासारख्या म्हणजे इमॉरल ट्रॅफिकिंगसाठी इमॉरल ट्रॅफिकिंगमध्ये बळी पडलेल्या ज्या महिला असतील त्यांना देखील एक व्हिक्टीम म्हणूनच कन्सिडर करायचा, त्यांना अब्यूज करायचं नाही. म्हणजे रिमांडमध्ये या गोष्टी हँडल करणारे PP असेल त्यांना या गोष्टींची चांगल्या प्रकारे कल्पना आहे.